मेडिकवर हॉस्पिटल्स भोसरी येथे अत्याधुनिक सर्वसमावेशक कॅन्सर आणि बर्न सेवांचा शुभारंभ करण्यात आला. इंद्रायणी नगर भोसरी येथील रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवांचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड चारोळी मुळशी हाऊसिंग सोसायटी असोसिएशनचे प्रतिनिधी संजीवन सांगळे तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते गिरीश प्रभुने उपस्थित होते. नवीन सुरू करण्यात आलेल्या या सेवांद्वारे कॅन्सर तसंच गंभीर भासलेल्या रुग्णांसाठी निदान शस्त्रक्रिया, अतिदक्षता उपचार, पुनर्वसन आणि दीर्घकालीन उपचार अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून या रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कॅन्सर इन्स्टिट्यूशन चालू करायला हे पार्ट ऑफ हॉस्पिटलचा प्लॅन होता. कॅन्सर पेशंट आता कसं जर वाढलेलं आहे त्यासाठी आम्ही डेडिकेटली कॅन्सर OPD आणि इन दॅट सर्जिकल ऑन्कॉलॉजी, मेडिकल ऑन्कॉलॉजी, रेडिएशन ऑन्कॉलॉजी हे विभाग चालू केले मेडिकवरनं. आणि त्यासाठी राईटली विथ किमोथेरपी डिपार्टमेंट की टेक केअर डिपार्टमेंट ऑल्सो वी हॅव स्टार्टेड. तर हे सगळं डिपार्टमेंट राहिले. बर्थ सेंटर, डेडिकेट बर्थ सेंटर आता पण पुण्याला कुठे पण नाही आहे. आय एम टेलिंग यू व्हेरी ओपनली विथ देयर इज नो बर्न सेंटर इन पुणे विच इज आहे. डेडिकेट पुणे बर्न सेंटरचा इम्पॉर्टन्स काय आहे की डेडिकेटली ICU विथ OT इनसाइड एक इकोसिस्टम बनवला आहे की OT आणि ICU अटॅच आहे तिकडे. तर डेडिकेटली OT आम्ही दिलं आहे बर्न सेंटरला आणि ICU पण इनसाइड आहे. तर दॅट इज वन थिंग विच यू हॅव वायली इम्पॉर्टंटली का केलेलं बिकॉज त्यामध्ये इन्फेक्शन्स कंट्रोल करायला त्यासाठी आम्ही बर्न सेंटर पण एक चांगला कॉम्प्रेसली बर्न सेंटर पण उघडलं. चौधरी, मी कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट, अँडोलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिक आणि रिनल ट्रान्सप्लांट सर्जन आहे. मी तुम्ही जसं प्रोस्टेटबद्दल विचारलं, प्रोस्टेट कॅन्सर बाहेरच्या जगामध्ये म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये जवळपास त्याचं जर आपण पर्सेंटेज घेतलं तर ते 10% पर्सेंटेज आहे. आपल्याकडे फक्त 1% आहे आणि ते आता वाढायला लागलं आहे. याचं कारण जसं सर म्हणतात स्ट्रेस, त्याच्यानंतर जे आपण जे खाण्यापिण्याची जे सवय आपल्या आहे, फॅटी डाएट आपण जे खातो त्याच्यामध्ये बरेचसे ऑक्सिडंट्स जे असतात त्याच्यामुळं हे स्ट्रेस याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यासाठी करण्यात येणाऱ्या फ्री रॅडिकल्स फ्री रॅडिकल इंजुरीमुळे हे सगळे प्रोस्टेटचं कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरं म्हणजे काय आहे की आता त्याच्यासाठी आपण काय करतो, आपल्याकडे त्याच्यासाठी आपण जसं तुम्ही जनजागृतीचं विचारलंच तर प्रोस्टेटसाठी आपण PSAचे कॅम्प अरेंज करतो, युरोफ्लोमेट्रीचे कॅम्प अरेंज करतो. PSA आणि कन्सल्टेशन हे आपण कमीत कमी दरामध्ये किंवा फ्री देतो मोस्टली. प्रोस्टेट कॅन्सरचा जो डे असतो जो नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो त्या महिन्यामध्ये आम्ही फ्री कॅम्प प्रोस्टेटसाठी पेशंटसाठी पुरुषांसाठी आपण ऑर्गनाईज करतो. त्याच्यामध्ये PSA टेस्ट आपण फ्री देतो. आणि PSA टेस्ट जसं मी आधी पण सांगितलं ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे जे की प्रोस्टेटमध्ये असणारे आजार डिटेक्ट करायसाठी. अजून एकदा सांगतो की प्रोस्टेट कॅन्सर हा कॅन्सर असा आहे की ज्याच्यामुळं माणसाची डेथ होत नाही, माणूस मरत नाही. हा जो कॅन्सर आहे हा स्लो ग्रोईंग कॅन्सर आहे, खूप हळूवार असा जातो. आणि एकदा कॅन्सर डिटेक्ट झाला म्हणजे त्याला ऑपरेशन करायलाच पाहिजे असं काही नाही. जर पुरुषाचं वय जर 70 वर्षापर्यंत असेल तर त्याला जर प्रोस्टेट कॅन्सर झाला असेल आणि तो लोकलाइज असेल, एका ठिकाणी असेल, बाहेर पसरलेला नसेल तर त्याला ऑपरेशनची काहीच गरज नाही. आणि ऑपरेशनची गरज लागलीही तरी आपल्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहे आणि त्या आपण समोर आपण रोबोटिकचं पण जसं मी बोललो रोबोटिक सर्जरी पण आपण आता याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. आपल्या समाजामध्ये कॅन्सरचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे समाजामध्ये जागृती नाही. आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्पेसिफिक असं कॅन्सरचं निदान आणि उपचार करणारं हॉस्पिटल आपल्या परिसरामध्ये नाही. आणि त्यामुळं आज आपल्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे कॅन्सरचा एक विभाग या हॉस्पिटलमध्ये चालू केला जातो ह्याचं खरं अभिनंदन करायला पाहिजे. आणि आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. खरं तर पाश्चिमात्य देशामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे परंतु त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण कमी आहे. याचं कारणच हे आहे की त्या ठिकाणी उपचार लवकर मिळतो, निदान लवकर होतो आणि त्या भागामध्ये हॉस्पिटल वगैरे खूप आहेत. तर या परिसरामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे जे कॅन्सरचा विभाग चालू होतो याच्यामुळं आपल्याकडे देखील कॅन्सरचं निदान लवकर होईल आणि निदान देखील लवकर झाल्यानंतर उपचार मिळून त्या ठिकाणी रुग्णांचे जीव असतील. त्यामुळे हा अतिशय स्तुत्याचा उपक्रम आहे आणि त्यामुळे आमच्या फेडरेशनतर्फे या हॉस्पिटल स्टाफचं आदरणीय सरांचं मी अभिनंदन करील की आपण अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत आहे.